तर असं काही मी नेहमीप्रमाणे 4ला उठलेलो आहे. 7.5 तासांची झोप झाली कारण की रात्री झोपायला उशीर झाला होता. आज सकाळचं बॉडी वेट 54.2 आहे, जे की आता कॉन्स्टंटली याच रेंजमध्ये राहणार आहे. आणि त्यानंतर आज प्री वर्कआउट खाल्लेला होता. त्यानंतर बुक रीडिंग आणि मेडिटेशनमध्ये काही प्रॉब्लेम नाही. कधी कधी झोप तर आलेलीच असते सकाळ सकाळी उठल्यामुळं. त्यानंतर लगेच जिममध्ये आलो. आज होता रिस्टार्ट डे 188 आणि आज काफ रेजेस फर्स्ट मारलीत आणि त्यानंतर लॅटरल रेजेस दोन्ही रेजेस म्हणाले. बाय द वे डंबलनं मी कधीतरच ट्राय करतो आहे. एरवी मला केबलच आय प्रिफर साईड डेलसाठी. नेक्स्ट टाईम साईड डेलसाठी केबलच घेणार. डंबल आयडियल आणि त्यानंतर हॅमस्ट्रिंग मशीनचं 2-2 सेट घेतलेत. आज फक्त वॉर्मिंग अप होतं. मला आज शक्यतो जास्त काय करावंसं वाटत नव्हतं. पुढच्या वीकचा मी प्रॉपर प्लॅन आखला आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे मसल ग्रुप त्या टार्गेट केला आहे. आणि आज फायनली जिममध्ये लाईट लावलेली आहे. सो मला घरी येऊन पोजिंग करायची गरज लागणार नाही सेटअप लावून. सो आता मी पूर्ण वेळ पोजिंग जिममध्येच करणार आहे. आणि मी थँक्यू म्हणणार आहे जिमवाल्यांसाठी की थँक्यू, तुम्ही लाईट लावला, दिवा लावला तुम्ही. ऑल्दो मराठी भाषेमध्ये ह्याला स्लँग पण म्हणतात. आणि जेवणामध्ये मी थोडंसं जेवण वाढवलं आहे. तेच जेवालो आहे, भुर्जी आणि चपातीच आहे. फक्त 2च्या ऐवजी 3 चपात्या खातो आहे. आणि संध्याकाळच्या मीलमध्ये दहीबरोबर भात असतो आहे. ऑल्दो भाताची क्वांटिटी कमी आहे आणि दह्याची क्वांटिटी जास्त आहे, तर ते वेळेनुसार अपग्रेड होईलच. आणि आजच्या दिवसाच्या टोटल 12,000 स्टेप्स डन. टुमारो रिस्टार्ट अगेन.